2 महिने काम बंद करून घरात बसलो, पण जसं जसं डोळ्यासमोर दिसायला लागलं आपलं आई बाबा आपल्यासाठी किती कष्ट करायला लागल्यात आणि आपण असं नुसतं बसून खातोय, त्यावेळी मला खरी स्वतःची लाज वाटली. खरं तर मी काम बंद केलं होतं माझं इंस्टाग्राम पेज ग्रो करण्यासाठी. ग्रो तर होत चाललंय, पण 10वी नंतर मी कधी घरच्यांकडून पैसे मागले नव्हते आणि आज पैसे मागताना मला लाज वाटली. घरचे कधीच म्हटले नाहीत कामाला जा, 4 पैसे कमव, थोडं तुला ठेव, थोडं आम्हाला दे. घरचे कायम बोलायचे तुला जे काय करायचं आहे ते कर, पैशाची काळजी तू करू नको, पण वाईट मार्गाला कधी जाऊ नको. माझा माइंडसेट कुठला वेगळाच होता. त्यामुळे मी आज या कामाला आलोय. कामातून व्हिडिओ करायला वेळ मिळत नाही, त्यामुळे आधीचं काम सोडलेलं. सकाळी 10 ते संध्याकाळी 9 पर्यंत असं काम असायचं, पण ह्या कामाची टायमिंग सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंतच होती. पगार कमी होता, पण आपला खर्च त्यातून भागत होता. 3 नंतर काय आपण कंटेंट करायला मोकळेच. वेळेची किंमत भावना आज कळायला लागली. खरोखर भावा, तू आज 18 किंवा 19 वर्षाचा असशील, काहीतरी काम कर, पण कर. घरात एवढा बसू नको. तुमच्या आई वडिलांनी ताट मानेनं सांगितलं पाहिजे की माझ्या पोरग्यानं काहीतरी करून दाखवलं, असं काम कराय. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे एवढा बोलायला लागला, हे काय केलं आजपर्यंत. हे बघ भावा, मी आजपर्यंत काहीच नाही केलं, पण काहीतरी कोणता तरी सक्सेसफुल बनण्याचा मी प्रयत्न करायला लागलो. पण तू काय करायला स्वतःला कधी विचारलास? एकदा आरशासमोर उभा आणि स्वतःला विचार, आयुष्यात सक्सेसफुल बनण्यासाठी मी काय विचार केलाय? उद्या स्टार्ट करूया, परवा स्टार्ट करूया, हे वाक्य तुला कधीच सक्सेसफुल बनवू शकत नाही. आणि हा, जर का तू कुठल्या मुलीच्या भानगडीत पडलास तर तू 100% फेल गेला. सांगायचा मुद्दा एवढाच की लाईफला सिरियस घेऊन पुढे चाल. व्हिडिओ बघून थोडं जरी मोटिवेशन भेटला असेल तर फॉलो करायला विसरू नकोस.